नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला विषय शिक्षक प्राध्यापक ND सोनटक्के, सहयोगी प्राध्यापक आणि वाणिज्य विभाग प्रमुख. मित्रांनो, आपलं हे पहिलं ऑनलाईन लेक्चर आहे. आपल्या विषयाचं नाव सर्वांना माहीतच आहे, व्यवसाय व्यवस्थापन. आणि या विषयाचं पहिलं लेक्चर जे आपण या ठिकाणी घेत आहोत ते पहिलं चॅप्टर जे आहे ते मॅनेजमेंट, ज्याला आपण व्यवस्थापन म्हणतो. आणि या व्यवस्थापन पहिल्या चॅप्टरमधला एक पार्ट आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. त्याचं नाव आहे व्यवस्थापन, व्यवसाय नाही, व्यवस्थापन, अर्थ आणि आवश्यकता. मित्रांनो, या विषयाचा किंवा या लेक्चरचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा तुमच्याकडे थोडंसं ज्ञान, पूर्वज्ञान ज्याला म्हणूया, पूर्ववाचन तुम्ही या ठिकाणी करून यायला पाहिजे, की जेणेकरून आपल्याला सहजतेने हा विषय समजू शकेल. तर आपल्याला थोडंसं व्यवस्थापन अर्थ काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे आणि व्यवस्थापनाची गरज काय आहे याचं थोडंसं तुम्ही जर वाचन करून आलात तर हा विषय तुम्हाला समजणं सहज शक्य होणार आहे. ठीक आहे, चला तर मग आपण या ठिकाणी या आपल्या मूळ विषयाकडे वळूया. आपल्या या आजच्या व्याख्यानाचा विषय जो आहे व्यवस्थापन, अर्थ आणि आवश्यकता. मित्रांनो, आपण या व्यवस्थापनाचा विचार केला तर व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे कार्य करावे लागतात. ते कार्य जो व्यक्ती करतो त्याला आपण साधारणपणे व्यवस्थापक असं म्हणतो. आणि व्यवस्थापक जे काही कार्य करतो त्याला व्यवस्थापन असं म्हटलं जातं. व्यवसायाचा मुख्य उद्देश हा नफा कमवणे असतो आणि हा नफा कमवण्यासाठी अनेक कर्मचारी त्या व्यवसायामध्ये काम करत असतात. तेव्हा या सर्वांना आदेश देणे, सूचना देणे, त्यांच्या समस्या सोडविणे, काम कसं करायचं ती पद्धती निश्चित करणं, म्हणजेच अनेक प्रकारचे निर्देश देणे, संचालन करणं, समन्वय साधणं, असे अनेक कार्य जे या ठिकाणी केले जातात, या सर्व कार्याला एकंदरीत व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की मानवी शरीरामध्ये जसं मेंदूला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, तेच महत्त्व व्यवसायामध्ये व्यवस्थापनाला आहे. जर व्यवस्थापन नसेल तर व्यवसाय कसा चालवायचा हा प्रश्न निर्माण होतो. कारण व्यवसाय चालवायचा म्हणजेच व्यवस्थापन करायचं. आणि म्हणून व्यवसायामध्ये जे काही वेगवेगळे कार्य केले जातात त्या कार्यांना आपण या ठिकाणी साधारणपणे व्यवस्थापन असं म्हणत असतो. मित्रांनो, अनेक व्यवस्थापन तज्ज्ञ आणि विचारवंत झालेले आहेत. त्या तज्ज्ञांनी त्यांना आलेला अनुभव, त्यांनी घेतलेलं शिक्षण, त्या आधारे व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यामधली पहिली व्याख्या आपण या ठिकाणी हेनरी फेयॉल, थोडंसं त्या ठिकाणी प्रिंट मिस्टेक म्हणा किंवा ते शुद्ध लेखनाच्या थोडंसं नावामध्ये चूक झालेली आहे. ते या ठिकाणी हेनरी नसून हेनरी, फेयॉलच्या ऐवजी फेयॉल असं त्या ठिकाणी त्या तज्ज्ञाचं नाव आहे, हेनरी फेयॉल. तर याने व्यवस्थापक जी काही वेगवेगळी कार्य करतो त्या कार्याचा आधार घेऊन व्यवस्थापनाची व्याख्या केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की व्यवसायातील घडामोडींचा अंदाज घेणे, कार्याचे नियोजन व संघटन करणे, सर्व कार्यामध्ये समन्वय साधणे आणि कार्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे व्यवस्थापन करणे होय. आताच मी तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे व्यवसायामध्ये अनेक कार्य करावे लागतात आणि ते कार्य साधारणपणे व्यवस्थापक करत असतो आणि त्याच्या हाताखाली काम करणारे अधिकारी करत असतात.
तर या सर्व कार्यांना याने एकंदरीत व्यवस्थापन करणे असं म्हटलेलं आहे. व्यवसायाचे काही उद्दिष्ट असतात, तेव्हा त्या उद्दिष्टावर आधारित एक व्याख्या लॉरेन्स ॲप्ली, इथे सुद्धा थोडं शुद्धलेखन चूक आहे, लॉरेन्स ॲप्ली असं या ठिकाणी यात व्यवस्थापन तज्ज्ञाचं नाव आहे. तो काय म्हणतो, तर इतरांकडून काम करवून घेऊन आपली उद्दिष्टे साध्य करणे म्हणजेच व्यवस्थापन होय, असं या ठिकाणी हा लॉरेन्स ॲप्ली म्हणतो आहे. कारण व्यवसायामध्ये अनेक अधिकारी असतात. ते अधिकारी इतरांकडून काम करून घेऊन आपली उद्दिष्टे म्हणजेच काय, शेवटी व्यवसायाची उद्दिष्टे पूर्ण करायची असतात आणि म्हणून इतरांकडून काम करून घेण्याची कला आणि त्याच्या आधारे व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ण करणं म्हणजे व्यवस्थापन होय, असं या ठिकाणी या लॉरेन्स ॲप्लीनं म्हटलेलं आहे. मित्रांनो, उत्पादकता किंवा कार्यक्षमता धिष्ठित म्हणजेच कार्यक्षमता लक्षात घेऊन, उत्पादकता लक्षात घेऊन या ठिकाणी व्यवस्थापनाची व्याख्या या ठिकाणी F.W. टेलर यांनी केलेली आहे. आता हे F.W. टेलर काय म्हणतात त्याचाही विचार आपण या ठिकाणी करूया. ते असे म्हणतात की व्यवस्थापन हे तुम्हास कोणते काम करावयाचे आहे व ते काम अधिक चांगल्या प्रकारे व कमीत कमी खर्चात कसे होईल हे जाणून घेण्याची कला आहे. बघा यांनी काय म्हटलं F.W. टेलरने, तर F.W. टेलर म्हणतात की व्यवस्थापन ही एक कला आहे. ही कला कोणती आहे, तर तुम्हास कोणते काम करावयाचे आहे व ते काम अधिक चांगल्या प्रकारे आणि कमीत कमी खर्चात कसे होईल हे जाणून घेण्याची व्यवस्थापन ही एक कला आहे, असं F.W. टेलर असे म्हणतात. मित्रांनो, व्याख्या आणि अर्थ यावरून पूर्णतः त्या व्यवस्थापनाचं स्वरूप लक्षात येत नाही आणि म्हणून व्यवस्थापन प्रत्यक्ष काय आहे हे समजून घेण्यासाठी व्यवस्थापनाची काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये आपल्याला समजून घ्यावी लागतील. मग ती वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? साधारणत 14 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी व्यवस्थापनाची सांगितलेली आहेत. त्यामध्ये एक पहिलं वैशिष्ट्य आहे महत्तम नफा मिळविणे. हे प्रमुख तत्व या ठिकाणी व्यवस्थापनाचं आहे. कारण व्यवस्थापकाची नियुक्ती आपण का करतो? व्यवसायाचा मूळ उद्देश हा नफा कमवणे असतो आणि हा नफा मिळवण्यासाठी जे काही अनेक कर्मचारी आणि अधिकारी व्यवसायामध्ये काम करतात त्यांना सांभाळून घेणं, त्यांना आदेश देणं, हे सर्व कामं व्यवस्थापनाला करावी लागतात आणि म्हणून यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की महत्तम नफा मिळविणं हे या ठिकाणी व्यवस्थापनाचं मुख्य प्रमुख असं तत्व आहे. दुसरं यांनी म्हटलं व्यवस्थापन कला आणि शास्त्र आहे. बरोबर आहे. अनेक मानवी समूहाला, अनेक कर्मचाऱ्यांना तुम्हाला सांभाळून घ्यायचं आहे. त्या कर्मचाऱ्यांचे स्वभाव, त्यांच्याकडे असलेलं कौशल्य, त्यांच्याकडे असलेली कला, या सर्वांचा विचार करून, त्यांच्या आवडीनिवडींचा विचार करून, त्यांच्या भावनांचा विचार करून त्यांच्याकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे आणि म्हणून मानवी स्वभावाप्रमाणे प्रत्येक कर्मचारी व्यक्ती हा वेगवेगळा आहे. म्हणून या वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांना व्यवसायामध्ये एकत्र आणून त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण करून त्यांच्याकडून काम करून घेणं हे खरोखरच एक कला आहे आणि म्हणून व्यवस्थापन ही एक कला आहे असं म्हटलं जातं. शिवाय व्यवस्थापन एक शास्त्र आहे, पण हे शास्त्र भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र असं नसून ते एक सामाजिक शास्त्र आहे. कारण या व्यवस्थापनाचा संबंध हा कोणाशी येतो? समाजाशी येतो, समाजातील वेगवेगळ्या घटकांशी येतो आणि म्हणून व्यवस्थापन हे एक शास्त्रसुद्धा आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे, एक प्रोसेस आहे जी सतत चालू राहते. एक काम झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, असं प्रत्येक वेळेस सतत हे काम एक ना एक काम करत राहावं लागतं आणि म्हणून असं म्हटलं जातं की व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे जी सतत चालू राहते. पूर्वनिर्धारित उद्दिष्टे पूर्ण करणं हे व्यवस्थापनाचं एक काम आहे. व्यवस्थापनात काय केलं जातं? व्यवस्थापन करताना सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी आपली उद्दिष्टे निश्चित करावी लागतात
आणि ही जी उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत ती उद्दिष्टे पूर्ण कशी करायची त्यासाठी वेगवेगळ्या योजना आखाव्या लागतात आणि हे सर्व व्यवस्थापनामार्फत केलं जातं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की पूर्वनिर्धारित उद्दिष्ट पूर्ण करणं हे व्यवस्थापनाचं एक वैशिष्ट्य आहे, कार्य आहे. व्यवस्थापन हे उत्पादनातील एक घटक आहे. जसं आपण भूमी, श्रम, भांडवल अशा वेगवेगळ्या घटकांना आपण उत्पादनाचे घटक म्हणून समजतो, त्याचप्रमाणे व्यवस्थापनसुद्धा उत्पादनातील एक घटक आहे. कारण व्यवस्थापन काय करतं तर व्यवस्थापन हे जे भूमी, भांडवल, संघटन आहे यांना एकत्र करण्याचं काम करतं. यांच्याकडून काम करून घेण्याचं काम म्हणजेच एक प्रकारे त्यांना आदेश देणे, त्यांच्या समस्या सोडविणे. कोणाच्या तर कर्मचाऱ्यांच्या. त्या समस्या त्यांच्या आवडीनिवडींची जोपासना करणे, त्यांना वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे. कारण हे सर्व जेव्हा तुम्ही करून द्याल तेव्हाच कर्मचारी त्या ठिकाणी आनंदाने व्यवसायात काम करतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं आणि हे सर्व कोण करतं? व्यवस्थापन करतं. आणि म्हणून व्यवस्थापन हे उत्पादनातील एक काय आहे? घटक आहे. याशिवाय एक अधिकार पद्धती व्यवस्थापन आहे. एक अधिकार पद्धती म्हणजे काय तर त्या विशिष्ट व्यक्तीला जो कोणी व्यवस्थापनाचं काम करतो त्याच्याकडे अधिकार आलेले असतात आणि त्या अधिकाराच्या जोरावरच ती व्यक्ती व्यवस्थापनाचे कार्य करत असते. जर त्याला ते अधिकारच मिळाले नाहीत तर तो व्यवस्थापनाचं कार्य कसं करणार आहे? आणि म्हणून असं म्हटलं जातं की व्यवस्थापन ही एक अधिकार पद्धती आहे. व्यवस्थापन ही एक विद्याशाखा आहे. जसं आपल्या पारंपरिक शैक्षणिक व्यवस्थेमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान या विद्याशाखा आहेत. यामार्फत आपले विद्यार्थी त्या शाखेमध्ये आपली पदवी प्राप्त करतात विशिष्ट शैक्षणिक वर्ष पूर्ण केल्यानंतर किंवा ती विशिष्ट परीक्षा पास केल्यानंतर. त्याचप्रमाणे मॅनेजमेंट ही एक विद्याशाखा आहे. मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापन ही एक विद्याशाखा आहे ज्यामध्ये वेगवेगळं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि एक विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यानंतर, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना एक पदवी मिळत असते. आणि म्हणून असं म्हटलं जातं व्यवस्थापन ही एक विद्याशाखासुद्धा आहे. व्यवसायाचा हा एक प्रेरक घटक आहे. व्यवस्थापन काय आहे तर व्यवसायाचा एक प्रेरक घटक आहे. म्हणजेच व्यवसायामध्ये अनेक कर्मचारी जे काम करत असतात, अनेक अधिकारी जे काम करत असतात, त्यांनी अधिक कार्यक्षम पद्धतीने काम करावं म्हणून ते प्रेरणा देण्याचं काम करत असते. निर्णय घेणे हे व्यवस्थापनात गृहीत धरलं जातं. कारण कोणतंही कार्य निर्णय घेतल्याशिवाय तुम्हाला करता येत नाही. आणि म्हणून कोणतंही काम करायचं असेल तर निर्णय घ्यावा लागतो आणि अनेक निर्णय असतात. ते भांडवलाबद्दल निर्णय असतील, कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल असेल, एखादा आदेश द्यायचा असेल, कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण करायची असेल, संचालन करायचं असेल, समन्वय साधायचा असेल, संदेशवहन करायचं असेल, माहिती प्रदान करायची असेल, तरीही आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ते सर्व कार्य करण्यासाठी निर्णय घ्यावे लागतात आणि हे सर्व निर्णय व्यवस्थापनामध्येच घेतले जातात. व्यवस्थापन हे एक गतिमान कार्य आहे. काय आहे? व्यवस्थापन हे एक गतिमान कार्य आहे. याचा अर्थ काय की व्यवस्थापनामध्ये जे निर्णय घेतले जातात ते नेहमीच पारंपरिक पद्धतीने घेतले जात नाही. गरजेनुसार तुम्हाला तुमच्या कामामध्ये सतत बदल करत राहावा लागतो. एक पारंपरिक पद्धती असते, त्या पारंपरिक पद्धतीमध्ये तुम्ही नेहमीचे निर्णय एका योग्य पद्धतीने घेऊ शकता. पण परिस्थिती कशी निर्माण होईल व्यवसायामध्ये हे कुणालाही सांगता येत नाही. आणि म्हणून व्यवस्थापनामध्ये परिस्थिती बदलली की तुमचे निर्णय घेण्याची पद्धती बदलते, तुमचा स्वभाव बदलतो. कोणाला कसा आदेश द्यायचा, कोणाकडून कशा पद्धतीने काम करायचं हे तुम्हाला परिस्थिती सांगते. आणि म्हणून व्यवस्थापन हे एक गतिमान कार्य आहे जिथे नियमानुसार, परिस्थितीनुसार तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या कार्यामध्ये सतत बदल करत राहावा लागतो. व्यवस्थापन हे एक सामूहिक कार्य आहे.
व्यवस्थापन हे काय? सामूहिक कार्य. व्यवस्थापनामध्ये एकटा व्यवस्थापक काहीच करू शकत नाही. त्याला जे काही कामं करायचे आहे ते अनेक अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने करायचे असते आणि म्हणून असं म्हटलं जातं व्यवस्थापन हे एक सामूहिक कार्य आहे. व्यवस्थापनाची सार्वत्रिकता म्हणजेच काय? व्यवस्थापन हे सर्वव्यापी आहे. असं कोणतेही क्षेत्र नाही जिथे व्यवस्थापनाचा वापर केला जात नाही. मग ते कृषी विभाग असेल, शैक्षणिक विभाग असेल, सरकारी विभाग असतील, शासन दरबारी ज्याला म्हणतो आपण, किंवा एखादं ऑफिस कार्यालय असेल, एखादी कंपनी असेल, त्या प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापनाची आवश्यकता असते. व्यवस्थापनाचं अस्तित्व त्या ठिकाणी असते आणि म्हणून असं म्हटलं जातं व्यवस्थापन हे सर्वव्यापी आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. पुन्हा असे म्हटलं आहे की व्यवस्थापनामध्ये नेतृत्व गुणाचा समावेश होतो. बरोबर आहे. नेता व्यवस्थापक करतो काय? तर अनेक कर्मचारी आहेत त्यांच्याकडून काम करून घेतो, त्यांना आदेश देतो, त्यांच्या भावना समजून घेतो आणि त्यांच्या गरजा समजून घेऊन त्या गरजा सोडवून त्यांना मार्गदर्शक म्हणून काम करत असतो. आणि हे सर्व करण्यासाठी त्या व्यवस्थापकाच्या अंगी नेतृत्व गुण असणं आवश्यक आहे. ते गुण नसेल तर व्यवस्थापनाचं कार्य चांगल्या पद्धतीने करू शकत नाही आणि म्हणून व्यवस्थापनामध्ये नेतृत्व गुणाचा समावेश होतो असं म्हटलं जातं. आणि एक शेवटलं वैशिष्ट्य या ठिकाणी व्यवस्थापनाचं आहे ते म्हणजे व्यवस्थापन एक पेशा आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं व्यवस्थापन कला आणि शास्त्र आहे, त्याच प्रकारे व्यवस्थापन हे एक पेशा आहे ज्यामध्ये एक विशिष्ट कौशल्य, विशिष्ट नीतिमत्ता त्या व्यवस्थापनामध्ये किंवा व्यवस्थापन कार्य करताना त्या व्यवस्थापकाच्या अंगी असणं आवश्यक आहे. पेशाचं वैशिष्ट्य काय असते? तर पेशाची एक विशिष्ट संघटना असते. पेशामध्ये एक विशिष्ट कौशल्य प्राप्त केलेलं असतं आणि त्याच्या अंतर्गत त्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं. जसं वकिलांचा विचार केला तर वकिलांची एक विशिष्ट संघटना आहे, बार ॲट लॉ. डॉक्टरांची एक संघटना आहे, इंडियन मेडिकल असोसिएशन. तसंच व्यवस्थापनाची सुद्धा एक संघटना आहे आणि या संघटनेअंतर्गत अनेकदा व्यवस्थापक एकत्र येतात, वेगवेगळे निर्णय घेत असतात आणि म्हणून व्यवस्थापन एक पेशा आहे असंही या ठिकाणी म्हटलं जातं. तर या सर्व घटकांवरून आपल्या लक्षात येतं की व्यवस्थापन हे प्रत्यक्ष ॲक्च्युअल काय आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला ते लक्षात घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, मग हे जर खरं असेल तर आपल्याला व्यवस्थापनाची आवश्यकता का आहे, का गरज निर्माण झालेली आहे, किंवा यालाच या ठिकाणी आपण व्यवस्थापनाचं महत्त्व म्हणू शकतो की व्यवस्थापनाची गरज, व्यवस्थापनाची आवश्यकता काय काय कारण आहेत की ज्यामुळे व्यवसायामध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. तर या ठिकाणी आपण या 12 पॉईंट या व्यवस्थापनाच्या आवश्यकतेमध्ये बघत आहोत. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे किंवा पहिला घटक म्हणूया, पहिलं महत्त्व म्हणूया, ते म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीचा कार्यक्षम वापर या ठिकाणी जर तुम्हाला करायचा असेल तर व्यवसायामध्ये व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. अनेक वेगवेगळे साधन सामग्री व्यवसायामध्ये असतात. त्यांचं संरक्षण करणं, त्यांना अधिक कार्यक्षमपणे वापर करणं हे जर आपल्याला करायचं असेल तर त्या ठिकाणी व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. त्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. कशा पद्धतीने मटेरियल ठेवलं पाहिजे, केव्हा मटेरियलची खरेदी केली पाहिजे, ते मटेरियल आल्यानंतर कोणत्या पद्धतीनं त्याला सांभाळून ठेवलं पाहिजे, हे सर्व व्यवस्थापन करत असतं आणि म्हणून उपलब्ध जी काही साधन सामग्री असेल त्यांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. दुसरं असं आहे उत्पादन खर्च कमी होतो. कशामुळे? व्यवस्थापनामुळे. व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने उत्पादनाचं काम केलं पाहिजे, कोणी केलं पाहिजे,
त्यासाठी कोणता व्यक्ती नियुक्त केला पाहिजे, त्या व्यक्तीने किती वेळेमध्ये ते काम केलं पाहिजे, मटेरियल कसं हँडल केलं पाहिजे, हे सर्व व्यवस्थापन सांगत असते. आणि त्यामुळे वस्तूंची नासधूस कमी होते, वेळेचा अपव्यय होत नाही, कर्मचारी कार्यक्षमपणे काम करतात, वेळेवर करतात आणि म्हणून आपोआपच तुमचा उत्पादन खर्च त्या ठिकाणी कमी होतो आणि म्हणून व्यवस्थापनाची गरज आहे. उत्पादनात वाढ होते. आताच सांगितल्याप्रमाणे व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना आदेश देत असतो. कोणत्या पद्धतीने कोणतं काम केलं पाहिजे ते तो सांगत असतो. किती वेळेमध्ये ते काम केलं पाहिजे हे सांगत असतो. कोणत्या पद्धतीने अधिक कार्यक्षम पद्धतीने काम होईल हे व्यवस्थापन सांगत असतो. आणि हे जर सर्व सांगत असेल व्यवस्थापन, तर आपोआपच तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होते आणि ही वाढ करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. बाजारपेठ संशोधन सहज शक्य होतं. बरोबर आहे. कारण व्यवस्थापन काय करतं? व्यवस्थापन तुमच्या अवतीभवती कोणकोणत्या प्रकारचे स्पर्धक आहेत ते बघतो. त्या स्पर्धकांच्या वस्तू कशा आहेत ते बघतो. त्यांची क्वालिटी कशी आहे ते बघतो. आणि आपण आपल्या वस्तूचं उत्पादन कसं केलं पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहक आपल्या वस्तूची खरेदी करेल, यासाठी तो वेगवेगळ्या पद्धतीने संशोधनाचं काम हाती घेत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी जातो, ग्राहकांचं संशोधन करेल, मार्केटचं संशोधन करेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांचं पण संशोधन तो करतो. नुसतं काय विशिष्ट ग्राहकाचं संशोधन करत नाही, तर आपल्या वस्तूला कोणत्या प्रकारचे ग्राहक खरेदी करणार आहेत त्याचा विचार करून त्या ठिकाणी हा व्यवस्थापक संशोधनासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम करत असतो. पुन्हा याचं महत्त्व असं आहे, व्यवसायामध्ये स्थिरता निर्माण करण्याचं काम व्यवस्थापन करतो. कुठल्याही प्रकारचं आंदोलन होणार नाही, कर्मचारी समाधानी राहतील, कर्मचाऱ्यांमध्ये वादविवाद निर्माण होणार नाही, प्रत्येक कार्य विशिष्ट वेळेमध्ये पूर्ण होईल याकडे व्यवस्थापन लक्ष देतो. आणि कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या वेळेवर सोडवतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आंदोलनं किंवा अस्थिरता निर्माण होत आणि ती निर्माण झालीच तर वेळेवर त्या ठिकाणी दूर करण्याचं काम हे व्यवस्थापन करतं आणि म्हणून आपोआपच व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त होते. व्यवसायातील गुंतागुंत आणि गुंतागुंत सोडवायची आहे, नवीन बदल करायचे आहेत आणि हे सर्व करण्यासाठी व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. व्यवस्थापन काय करते? तर वेगवेगळ्या समस्या जर व्यवसायात निर्माण झाल्या असतील तर त्या सोडवण्याचं काम व्यवस्थापन करते. नवीन तंत्रज्ञान आलं असेल, ते नवीन तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करायचं असेल, आपल्या व्यवसायामध्ये वापरायचं असेल, तर मग प्रशिक्षणाची व्यवस्थापन करत असते. नवीन तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांनी आत्मसात करणं किती आवश्यक आहे ते तो कर्मचाऱ्यांना समजावून सांगतो आणि त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आलं असेल तर ते स्वीकारणं आणि ते व्यवसायामध्ये आत्मसात करून वापरणं हे व्यवस्थापनामुळेच शक्य होते आणि म्हणून व्यवस्थापनाची गरज आहे. कार्यक्षमतेत वाढ करणे अनेकदा गरज असेल तर हे व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करते. कशा पद्धतीने कोणी कोणतं काम करावं हे व्यवस्थापन या ठिकाणी सांगत असते. अधिक उत्कृष्ट पद्धती कोणती आहे ते व्यवस्थापन करत असते. भविष्यात काय घडू शकते, काय घडू शकत नाही याचा अंदाज व्यवस्थापन करत असते आणि त्यामुळे आपल्या कार्यक्षमतेमध्ये कशा पद्धतीने आपण बदल केला पाहिजे, भविष्याचा वेध घेऊन, भविष्याचा विचार करून हे सांगण्याचं काम व्यवस्थापन करत असते आणि म्हणून व्यवस्थापनाची गरज आहे. उद्दिष्ट पूर्ण करणं शक्य हे व्यवस्थापनामुळे होते. कारण व्यवस्थापन वरिष्ठ स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी जी व्यवसायाची धोरणं ठरवलेली आहेत त्या धोरणांची अंमलबजावणी आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण करत असते. व्यवस्थापन नसेल तर मग अधिकाऱ्यांना आदेश कोण देईल, कोण त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवेल, कोण त्यांचं निरीक्षण करेल आणि हे सर्व करण्यासाठी व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. हे व्यवस्थापन व्यवसायाची उद्दिष्टे विशिष्ट वेळेमध्ये पूर्ण करू शकतात. एक आणखी आहे ते म्हणजे तांत्रिक आणि वैज्ञानिक विकास आपल्याला व्यवस्थापनामार्फत करता येतो.
अनेक तांत्रिक विकास, डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण, ते होत राहतात. अनेक वैज्ञानिक शोध लावलेले असतात आणि या शोधांचा आणि या तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला स्पर्धेत टिकायचं आहे. स्पर्धा गडेकापू आहे आणि अशा गडेकापू स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर आपल्याला नवीन तंत्रज्ञान जे काही शोधून काढलेलं गेलेलं आहे, नवीन वैज्ञानिक जे काही वैज्ञानिकांनी जे काही नवीन शोधून काढलं ते तंत्रज्ञान आपल्याला व्यवसायात वापरायचं आहे आणि हे वापर करण्याचं काम किंवा वापर करण्यासाठी मदत करण्याचं काम या ठिकाणी व्यवस्थापन करत असते. तीव्र स्पर्धेवर नियंत्रण, मी आत्ताच बोललो तुम्हाला की अनेक कार्य व्यवस्थापन करत असते. कोणकोणते स्पर्धक आहेत, त्या स्पर्धकांच्या वस्तूंची क्वालिटी काय आहे, किंमत काय आहे, कशा प्रकारचे स्पर्धक मार्केटमध्ये आहेत, त्यांच्या वस्तूंच्या किमती काय आहेत, त्या ठिकाणी आपली वस्तू कशी राहिली पाहिजे, कोणत्या किमतीला राहिली पाहिजे, त्याचं गुणधर्म, क्वालिटी ज्याला म्हणतो आपण, ते कोणकोणते असले पाहिजे, या सर्वांचा विचार व्यवस्थापन करत असते. आणि त्यामुळे आपल्याला या आजच्या गडेकापूच्या स्पर्धेच्या जगामध्ये व्यवसायाला टिकवून ठेवता येते. हे सर्व कोण करतं तर व्यवस्थापन करतं. म्हणून व्यवस्थापनाची गरज आहे. उत्पादनात सातत्य टिकवून ठेवण्याचं काम व्यवस्थापन करत असते. एक उत्पादन झालं की दुसरं उत्पादन सुरू करावं लागतं, दुसरं उत्पादन झालं की तिसरं उत्पादन सुरू करावं लागतं. काही वेळेस उत्पादनाचा साठा करून ठेवावा लागतो, मागणीनुसार तो पुरवठा करावा लागतो. हे सर्व बघण्याचं काम वेगवेगळ्या स्तरावर व्यवस्थापन करत असतं आणि त्यामुळेच या ठिकाणी ग्राहकांना विशिष्ट वस्तू विशिष्ट वेळेत म्हणजेच योग्य वेळेत त्या ठिकाणी आपल्याला पुरवठा करणं सहज शक्य होतं. म्हणून व्यवस्थापनाची गरज आहे. आणि आणखी कशासाठी गरज आहे तर कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापनात सहभाग नोंदविण्यासाठी या ठिकाणी व्यवस्थापनाची गरज, आवश्यकता निर्माण होते. मग कशा पद्धतीने तर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना व्यवस्थापन कसं करावं त्याचे धडे देत असते. म्हणजेच काय तर व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेत असतात. वेगवेगळे निर्णय घ्यायचे असतील तर ते निर्णय कसे घ्यायचे, अनेकदा कर्मचाऱ्यांची मदत घेऊन त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी व्यवस्थापक वेगवेगळे निर्णय घेत असतो. कर्मचाऱ्यांशी चर्चा करून एखादी समस्या निर्माण झाली असेल तर ती समस्या कशी सोडवायची यासाठी व्यवस्थापन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करते आणि या चर्चेच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांना व्यवसायामध्ये व्यवस्थापनाचं कार्य कसं केलं जातं याचा अनुभव त्यांना प्राप्त होतो आणि यातूनच पुढे त्यांना बढती मिळू शकते आणि ते व्यवस्थापनात सहभागी होऊ शकतात. तर हे सर्व या ठिकाणी व्यवस्थापनामुळे होते आणि म्हणून आपल्याला व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. तर मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या या व्याख्यानामध्ये आपण व्यवस्थापन म्हणजे काय त्याची व्याख्या बघितली. व्यवस्थापनासाठी बाबत ज्या कोणी वेगवेगळ्या तज्ज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत त्यांच्या व्याख्यातसुद्धा समजून घेतल्यात. व्यवस्थापनाचं स्वरूप समजून घेण्यासाठी व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते बघितलं आणि व्यवसायामध्ये व्यवस्थापनाला असं अनन्यसाधारण महत्त्व कसं आहे, का आहे, हे सुद्धा आपण आज बघितलेलं आहे. आणि यावरून तुम्हाला काही असाइनमेंट पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यात मी 2 असाइनमेंट दिलेले आहेत. एक म्हटलेलं आहे व्यवस्थापन, अर्थ आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करा आणि दुसरं असाइनमेंट आहे व्यवस्थापन, अर्थ आणि गरज किंवा आवश्यकता किंवा महत्त्व सांगा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला ते गृहपाठ पूर्ण करायचे आहेत. पुढच्या आपण व्याख्यानामध्ये या ठिकाणी काय बघणार आहोत तर पुढच्या व्याख्यानामध्ये आपण व्यवस्थापनाची कार्य कशी आहेत, कोणकोणती आहेत, त्या कार्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. म्हणून तुम्हाला ते समजून घेण्यासाठी थोडीशी तुम्ही स्वतःसुद्धा पूर्वतयारी करून ठेवा. ती पूर्वतयारी काय आहे तर व्यवस्थापनाचे कोणकोणते कार्य आहेत त्याची थोडीशी उजळणी करून या, थोडंसं वाचून या, म्हणजे पुढचं लेक्चर तुम्हाला समजणं सहज शक्य होईल. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो या ठिकाणी हे पहिलं व्याख्यान पूर्ण केलेलं आहे. आपण सर्व या ठिकाणी या व्याख्यानाला बघावं, समजावं
आणि त्याप्रमाणे आपल्या अभ्यासाची तयारी करावी. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या लेक्चरला पुन्हा आपण भेटूया.